नमस्कार मंडळी. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात अंधार पसरतो, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आता पुढे जाण्याचा कोणताही रस्ता उरलेला नाही, तेव्हा स्वामी विवेकानंदांचे विचार आपले आयुष्यात एक दिव्यासारखे काम करतात. स्वामीजी फक्त एक संत नव्हते, तर ते एका नव्या क्रांतीची मशाल होते. त्यांनी जगाला दाखवून दिलं की मानवी मनामध्ये किती प्रचंड ताकद दडलेली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंदांचे 5 असे क्रांतिकारी विचार पाहणार आहोत, जे केवळ ऐकण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलण्यासाठी पुरेसे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. स्वतःवरचा विश्वास. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही, तोपर्यंत देवाला मानण्यात काहीच अर्थ नाही. अनेकदा आपण अपयशस्वी झालो की नशिबाला किंवा देवाला दोष देतो. आपण म्हणतो, माझं नशीबच वाईट आहे. पण स्वामीजींच्या मते तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. जेव्हा तुम्ही मनातून ठरवता की मी हे करू शकतो, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. जर तुम्हाला जगात काहीही जिंकायचं असेल, तर सर्वात आधी स्वतःच्या भीतीवर आणि शंकेवर विजय मिळवावा लागतो. स्वतःवर असा विश्वास ठेवा की कितीही मोठे वादळ आले तरी तुमचा पाया ढळणार नाही. दुसरा विचार. समस्याशी लढा, पण पळ काढू नका. स्वामीजींच्या आयुष्यातील एक प्रसिद्ध प्रसंग आहे. एकदा काही माकड त्यांच्या मागे लागली. स्वामीजी घाबरून पळू लागले. तशी ती माकडं अजून वेगाने मागे धावली. तेवढ्यात एका वृद्ध साधूने त्यांना हाक मारली आणि सांगितलं, पळू नकोस, त्यांचा सामना कर. स्वामीजी थांबले आणि माकडाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहिले. आश्चर्य म्हणजे ती माकडं मागे हटली आणि निघून गेली. स्वामीजी म्हणतात, जर तुमच्या आयुष्यात अडचणी येत नसतील, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. संकटे ही आपल्याला उद्ध्वस्त करायला नाही, तर आपल्यातील सुप्त ताकद बाहेर काढायला येतात. अडचणीपासून पळू नका, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहा, त्या आपोआप निघून जातील. नंबर 3. तिसरा विचार. शांत राहून काम करा. तुमचा विजयचा तुमचा आवाज बनेल. स्वामीजींची एक अत्यंत सुंदर शब्दरचना केली होती. नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून स्वतःचे महत्त्व सांगत नाहीत. आजच्या काळात लोक काम कमी करतात आणि सोशल मीडियावर दाखवण्याचा प्रयत्न जास्त करतात. पण स्वामीजी सांगतात, जो खरोखर ज्ञानी आणि यशस्वी असतो, तो स्वतःच्या तोंडाने स्वतःची प्रशंसा करत नाही. त्याचे काम, त्यांची प्रगती आणि त्यांचे यश संपूर्ण जगात त्यांचा आवाज बनतात. म्हणूनच दाखवण्यापेक्षा बनण्यावर भर द्या. चौथा विचार. एकाच ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. स्वामीजींचा सर्वात प्रसिद्ध सुवर्णमंत्र आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. ते म्हणायचे, एक विचार हातात घ्या, त्या एका विचारालाच तुमचे आयुष्य बनवा. त्याचाच विचार करा, त्याची स्वप्ने पहा आणि त्याच विचारावर जागा. तुमचे शरीर, मन, मेंदू, नसा सर्व काही त्यांचं एका विचाराने भरून जाऊ द्या. बाकीचे सर्व विचार बाजूला ठेवा. हाच यश मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्ही एकाच वेळी 10 गोष्टी करायला गेलात, तर एकाही गोष्टीत यश मिळणार नाही. तुमची संपूर्ण ऊर्जा एकाच ध्येयाकडे लावा. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम. तुम्ही तुमच्या विचाराचे उत्पादन आहात. स्वामीजींचे शब्द आहेत, तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनता. जर तुम्ही स्वतःला दुर्बल मानले तर तुम्ही दुर्बल व्हाल आणि शक्तिशाली मानले तर शक्तिशाली व्हाल. आपले मन हे एक शेतासारखे आहे. त्यात तुम्ही जशी विचाराची बियाणे पेराल तशीच फळे तुम्हाला मिळतील. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की मी मजबूत आहे, मी आजचा दिवस उत्तम घालवणार आहे. नकारात्मक विचाराला मनात जागा देऊ नका. मंडळी, स्वामी विवेकानंदचे हे 5 विचार जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त 10% जरी उतरवले, तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आजच्या या विचारापैकी कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या मनात थोडी जरी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा आणि मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जय हिंद. थँक्यू.